जर तुम्ही सुद्धा डुअल सिम कार्ड वापरता तर सेकंडरी नंबरसाठी कोणता मस्त आणि स्वस्त प्लॅन आहे हे तुम्हाला आज सांगतो. वेल, हे डिपेंड करतं तुम्हाला सेकंडरी नंबर जो तुमचा आहे तो फक्त नंबर वाचवून ठेवायचा आहे, तुमच्या नावावर राहिला पाहिजे, की तुम्हाला सेकंडरी नंबरवर इनकमिंग कॉल्स, मेसेजेस म्हणजे आधारचे अपडेट्स वगैरे सगळं आलं पाहिजे. जर पहिली केस असेल तर एकदम सोपं आहे. ट्रायचा रूल आहे की जर तुमच्या सिम कार्डमध्ये 20 रुपयाचा रिचार्ज असेल तर दर महिन्याला जे नेटवर्क ऑपरेटर आहे ते 20 रुपये तुमच्या बॅलन्स मधून कट करणार. हा कोणता बॅलन्स आहे तर टॉक टाइम वाला जो बॅलन्स आपण आधी करायचो ना तो वाला. जर समजा तुम्ही 240 रुपयाचा रिचार्ज केला तर दर महिन्याला हे टेलिकॉम ऑपरेटर तुमच्या अकाउंटमधून 20 रुपये कट करणार. म्हणजे एका वर्षासाठी तुम्ही कम्प्लिटली सेट आहात. बट जर समजा तुम्हाला इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस ऍक्टिव्ह ठेवायचे इन दॅट केस तुम्ही हे 84 दिवसाचे प्लॅन करू शकता. सगळ्या ऑपरेटर्स मध्ये आहेत, एकदम चांगले प्लॅन्स आहेत. अॅन्युअल प्लॅन्स म्हणजे वर्षभराचे प्लॅन मी इकडे रिकमेंड नाही करणार, कारण त्यामुळे काय होणार तुम्ही अडकून जाणार. जर समजा तुम्हाला पोर्ट करायचं असेल दुसऱ्या ऑपरेटरमध्ये तर ते तुम्ही करू शकणार नाही, कारण रिचार्ज वाया जाईल. प्लस डेटाचा रिचार्ज करावासा वाटला मध्येच तर ते सुद्धा करू शकणार नाही. बट जर समजा तुमच्याकडे BSNL सिम कार्ड असेल सेकंडरी सिम म्हणून तर तुम्ही हा 1499 चा रिचार्ज करू शकता 300 दिवसांसाठी, जो एकदमच भारी आहे. तर लगेच हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी टेकी मराठीला फॉलो करा.